गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे जवळ आता 5:45 वाजत आले आहेत आणि आत्ता तुम्ही म्हणताल तर निघालं कुठं तर आता चाललोय आता शूटला सकाळ कारण का आज 1 डे शूट आहे. 12:30चं लग्न आहे त्यामुळं निघाले लवकर. फोटोग्राफर पण नागपूरमध्ये वाट बघत बसला आहे आणि सांगितलं आहे भरपूर 6 वाजेपर्यंत ये, आपण 15 मिनिटात पोचतोय नागपूरमध्ये. तो चला निघूया. बोलायचं राहून गेले. कसे आहेत? बरे आहेत ना? हसत राहा, मजेत राहा, स्वस्थ राहा आणि खुश राहा. कसे हसल्याने स्वास्थ्य ठीक राहते. बाकी कसे ठीक आहे ना. तर चला मग आता निघूया कारण का आता सकाळ सकाळ थंडी पण भरपूर वाजते आणि तर मामा चालत चालत व्यायाम करते असेल, एक्सरसाइज, वॉकिंग. कसा दिसला राव. बाकी चला. थंडी तर भरपूर वाजायला लागली. आता गाडीवर असते उभं राहिलं नाही एवढं वाटत, पण गाडीवर थंडी जाम असते. गाईज लाईटी कशा दिसतात बघा. जाऊन द्या. ओके ओके ओके. सकाळ सकाळ कुठं चाललंय ते? जस्ट आता इंदापूरमध्ये आपण एंटर होतोय. आता थंडी जाम वाजते राव. पण सकाळ सकाळ एक्सरसाइज करणारे नको त्याच्या. थांबा थांबा साईडला घेतो. जावा जावा. भरपूर जायचं तुम्हाला. इतक्या लवकर बाजार भरलाय. तिकडं लाईट नाही त्यामुळं मी नाही बघा किती लवकर बाजार भरलाय राव. हे लोक भरपूर आले तर हे क्या विठ्ठला. बेकरीचं ओपनिंग पण लवकर झाले. मित्र पण आलाय बसलाय महत्वाची गोष्ट काय थंडी पण मस्ती. अचानक मी हेल्मेटचे विंडशील्ड काढली, वर घेतली, जव्वार लागलं. पायानेच वर लागतंय त्यामुळे खाली. बाकी सगळं शांत काय दवडी अजून. नगरपालिकेची काय तिकडे द्राक्षी 2 दिवसांनी म्हणून तुम्ही नाव दिले कागद. काय पेरू द्राक्षी, पेरू पेरू द्राक्षी.
सुबह सुबह एक्सरसाइज करने वाले हो। Anjing pagi lagi Doggy, gives me not you काटी पाठीमध्ये पोचलेलो आहे आता आणि आता जायचंय रेणीला। शाळा इतकी लवकर 7 वाजता भरत असेल काय? शाळा इकडं जायला गेलो 7 वाजले ना, 7:07 शाळा भरत असेल। काटेश्वर विद्यालय काठी कुठे पुढे दिसायच। चलो 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 लय भारी चुरून बसलं होतं मला माहिती मी पळणार पण कॅमेरा मोठा होता पुढचा बघितला असता नवऱ्याचं घर दाखवतो की ना काय लाव कोणी सुद्धा नाही लागा आणखी। चला झालेले आता निघूया, थोडी जागा द्या क्यों। आहे ना देवाची गाडी। अयो अयो
बहुत दिनों के बाद हमारे लिए हमारे हस्ती खस्ती होती मिल गया हमारा दोस्त। ओळख करून देतो आता, म्हणजे हरून सेट अभिनवाने ओळखतो। हा बाकीचं काय नाही, हसून खेसून युट्यूब चॅनल काढला पाहिजे, तर काय माहिती नाही कॉमेडी कसं नाही बघ, डेकोरेशन आहे हो डेकोरेशन। चला निघालेले हो, किती जाईल इथं जाईल आणखी हो, चला नवरदेव दुसरं काय नाही, पावसाने चला इथलं शूट वगैरे सगळं झालं, आता निघायचे, आता नवरदेवाच्या घरी परत सोडायला जायचंय। बोल वातावरण, पावसाचं वातावरण परत एकदा, गणा पाऊस जर आला तर भिजत जायचं का? काय रे यार, झाड तोडायचं काम चालू झालं का? ही रोड झाला तर परत वाटणार नाही झाडाचं, ही जी परत आहेत ना झाड, अशी झाडं परत येत नसते ती बघ, ही हाय असा, ही हाय अशी झाडं ठेवायला पाहिजे होती खरंच, आणि दुसऱ्या साईडने हा कापाय नव्हती पाहिजे झाड। हे आता म्हणजे ह्या रस्त्याचं बरं म्हणजे म्हणतात ना, जी रस्त्याची जी सुंदरता ना दिसणार नाही बघ तिथनं तेवढ्यातली, नव्हतं काय करायला पाहिजे, काहीतरी सोल्युशन काढून ते रस्ता काढायला पाहिजे होता, आणि चुकीचं केलं। झाडं मोठी मोठी झाडं होती, जवळजवळ 25-30 वर्षाची झाडं होती, 25-30 वर्षाची झाडं असतील आहे का ना सहसाची, जास्तच असतील बघा। हो तेच की मग, काय असं नाही व्हायला पाहिजे, माणसं का असं करतात। चलो ठीक आहे, गतिरोधक जागोजागी गतिरोधक टाकण्यात राहू, आणि वातावरण तर जबरदस्त नाही, इकडे पकाय ते मेंढर म्या नुसत्या बैलगाड्या होत्या, कॅमेरा बंद होता, करायचा होता व्हिडिओ तर नाही झाला व्हिडिओ। ऐसा कैसे हो सकता है, जब मैं वो लेना चाहता हूँ तब कैमरा बंद होता है।
जब नहीं लेना चाहते तो कैमरा चालू होता है। ऐसा कैसे चले गया और कैसे देखो। किती ट्रॅक्टर उभं राहिल्यात काही वेटिंग वर. हो पाटील. मळीचा घास लांबपर्यंत येतोय का. हो 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 हो. गाडी आली, गाडी लसणाची गाडी. वरडून एक देवा. झालं का नवरदेवाच्या घरचं पण नवरदेवाला पण सोडलं घरी. गृहप्रवेशही सगळं झालं नव्हतं निघायचं घराकडे. मित्राला आपण घेतलं घ्यायचं होतं म्हणून तिथं पण नको म्हणतं व्हिडिओमध्ये यायला. तर मला पण व्हिडिओ काय घेतला नाही त्याला. त्यामुळे बाकी काय नाही तर सध्या निघायचं घराकडून. हे रस्ता जे आहे ते बारामती वकील वस्ती. हा रस्ता इतका खराब आहे बेकार छान. डांबरीकरण खड्डे जास्त. ऐसा कैसा हो सकता है यार. तो चलो हम अब आपको घर पे ही मिलते हैं. गुड मॉर्निंग गाईज. काय नाही ब्लॉग आता गाडीवर चालू झालं म्हणलं कारण का रात्री आलो आणि जेवण वगैरे झालं. रात्री परत बॅटरी कॅमेरापर्यंत म्हणजे काय प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे लाईटच नव्हती ना रात्री. त्यामुळे परत मोबाईल तर काय चार्जिंग झालं नाही. जेवढा झाला 4-5 तेवढा सकाळपर्यंत काय झाला हे पण काय माहीत नाही. यूज पण केलं नाही मोबाईलला. आणि रात्रीचं लगेच लाईटीचं लाईट्स वगैरे पण काय हे केलं नाही. म्हणजे गाडीवरनं काढली नव्हत्या. आणि मग काही जसं काय झालं गाडीवरून काय म्हणलं कुठलं पाऊस येते गावाला. अशातच रात्री निमेरातच पाऊस आला. गाडीवर लाईट्स वगैरे सगळ्या भिजल्या. नाही कसं ते बॅगमध्ये होते त्यामुळे नाही तेवढं नाही का प्रॉब्लेम. पण शक्यतो बोर्ड होतं तेवढं. ओके ठीक आहे. हा ब्लॉग तर कालपासून बराच मोठा झालेला आहे. त्यामुळे हा ब्लॉग आता इथेच संपवतो. गाडीवरच चालू असताना. पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सबस्क्राईबच्या शेअरसाठी बेल रेट नसायचा बघा कारण नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. भेटूया तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पर्यंत You already know we roll.